नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्यासोबत बघा कोण कोण आहे. कोकणी वैभव, परत प्रतीक आहे घेऊन. तर आता आम्ही चाललोय बरोबर रेल्वे स्टेशनला. आपल्याला जायचं आहे मुंबईत दिवामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी. तर बचके वगैरे घेऊन चाललो आहे. आता तुम्हाला आता रत्नागिरी रेल्वे स्टेशनसुद्धा दाखवतो. मी सुद्धा आता पहिल्यांदाच चाललो आहे. हे पाठच्या इथे एक्सपिरियन्सवाला आहे. तर बघू आता व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया. तर चला. तर मित्रांनो, बरोबर आपण आलोय रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. समोर बघताय तुम्ही, हे बघा. मी इकडं वैभवने आहे, रील शूट करतात आहे. तर मित्रांनो, मी पहिल्यांदाच आलोय रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. खूप भारी वाटतं, एकदम खतरनाक. तुम्हाला दाखवतो आता. बघा इकडं, वेलकम टू मँगो सिटी. ग्लो येत नाही रे, सूर्य आहे ना वरून. बघा, एकदम प्लॅटफॉर्म सारखंच वाटतंय प्रॉपर. आतमधून दाखवतो नंतरच, जाऊ देवा आपण. इकडे वैभवदा रील शूट करतोय आता. हा, तर मित्रांनो, आपण आता स्टेशनमध्ये एंटर करतो आतमध्ये. तर मित्रांनो, आता आपण चाललोय प्लॅटफॉर्मला. इकडे जाऊया मस्तपैकी. आणि आपल्यासोबत अजून सुद्धा मित्र येतोय, आपला वाडीतलाच निखिल येतोय. तो आता येईलच थोड्या वेळात. बरोबर ट्रेनमध्ये वैभव आहे आणि एवढी गर्दी नाही, बसायला भेटला मस्तपैकी. निखिल सुद्धा एवढे भेटले ना, प्रवासाला सुद्धा सुरुवात करूया. आता आम्ही आलोय संगमेश्वरला. तर इथे ट्रेन थांबली होती. तर बघा, आम्ही आता चाललोय परत पुढे पुढच्या मार्गावर. आता आपण चाललोय बरोबर पनवेलवरून सुटलोय. लवकरच आपण पोहोचू दिवेला सुद्धा. इकडे सुद्धा रस्त्याचं काम चालू आहे. प्लॅटफॉर्मवरून चालत जातोय. ही गर्दी बघा किती आहे. आणि गर्दीतून आज ब्लॉग करायला घेतलाय. एवढा कॉन्फिडन्स आला का माहीत नाही, घेतलाय. लोक बघा किती आहेत, आजूबाजूला बंद आहेत, परंतु कॉन्फिडन्स एवढा आलाय की डायरेक्ट ब्लॉग सुरू केलाय. काय होईल तसं चालतोय आता. बरोबर आता आपण ठाणेला आहोत. तर दाखवत आता नंतर जाऊ. तर आपण जाऊया आपण पुढच्या दिशेने. आता आपण आलो रूम वगैरे करून आणि आता चाललोय कुठे खायला. चाललोय मार्केटमध्ये. खाली आलोय आता आपण 3 जण. वैभव तर नाही आलाय, थांबलाय घरी. जाऊया काहीतरी खाऊया, तुम्हाला सुद्धा दाखवतो. बघा तर मित्रांनो, मार्केटला गर्दी बघा किती आहे ती. कारण माणसं वगैरे आता जॉबवरून सुटले आहेत आणि गर्दी सुद्धा आता खूप आहे. आणि आता आपण इथं आलोय शेवपुरी खायला. तर आपल्याला देतील मग खाऊया सुद्धा. गर्दी बघा किती आहे, चिक्कार. तर मित्रांनो, या पाणीपुरी खायला मस्तपैकी. आणि समोर गर्दी सुद्धा आहे. आणि आम्ही संध्याकाळ चालू आहे पाणीपुरी खायला. इकडे बघा, हे 2 जण आहे सोबत. कोण खायला? घरात बसून आम्हाला कामं सांगतो. मंडळी, आता आपण आलो रूमवर. बघा जेवायला काय काय.
चिकन भाकरी आणि चिकन आहे. आम्ही 3 जण बसलो आहे. अर्धे येत आहे बघा. अर्ध जेवण झालं. ह्यांना आठवण गेला व्हिडिओची. चिकन एक नंबर झालाय. हम्म. कुक दाखव कुक. खूप लपला आहे. कुक आतमध्ये आहे. सकाळी उठलेला आणि आता कालव्याला आलेला आहे खेळायला. आणि क्राऊड बघा किती येतात क्रिकेट प्रेमींचा. हे बघा कोणाचा बॉल कोण मारतोय पण काय समजत नाही. क्राऊड जाम आहे. बघा आपली पण आता मॅच लागत नंतर तुला व्हिडिओ करायला भेटणार नाही. आधीच दाखवतो तुम्हाला. खेळायला गेलो होतो जिंकलेला आहे. आता इकडं फोटोशूटांनी चालू आहे. बघा इकडं ट्रॉफी आहे. इकडं जे टीमचं नाव द्या तो सौरभ भाई उर्फ गोल्या. इकडे बेस्ट बॉलर वैभव झाला भेटले. आता मस्तपैकी फोटो वगैरे काढून जाऊ. मॅचेस वगैरे झाले आणि आता सकाळी आम्ही बसतोय ट्रेनला. सकाळची 6ची ट्रेन आहे आणि मला वाटतं टायमिंग आहे ना रत्नागिरीचा 2 किंवा 2:30चा टायमिंग आहे पोहोचायचा रत्नागिरीमध्ये दिव्यातून. तर आता 5 मिनिटात काही ट्रेन सुटायला वेळ. तर जाऊया थोड्या वेळात निघून सुद्धा. आता आपला जायचं आहे डायरेक्ट रत्नागिरीमध्ये. डायरेक्ट तिथेच भेटू. बरोबर 6:28ला ट्रेन. तर आपण आलोय बरोबर रेल्वे स्टेशनला रत्नागिरीच्या. अहो इकडे गाणे आहे आणि आपण ही बोचकी आणलेली आहे आणि बसने न्यायची आपल्याला घरी. वैभवदानी फसवली ना. तर त्यांची गाडी होती KTM. तर KTM इकडे गावाला आणायची होती ना. तर मग त्यांनी मग डायरेक्ट तिकडे हायवेने झाले. आम्ही ट्रेनने आलो. तर दोघंच आहे आणि आपल्याला ही बोचकी न्यायची आहे ST. आता प्रवासाला सुद्धा आता गावची सुरुवात करू आणि ब्लॉग आहे ना थांबूया इथेच. आता आपण आले बरोबर स्टॉपवर रत्नागिरीत. तर ST वगैरे भेटेल तिच्यानंतर आपण जाऊ. आपल्याकडं क्रिकेटचे टी-शर्ट्स वगैरे आहेत तर ती सुद्धा नेऊच. आणि मित्रांनो व्हिडिओसुद्धा खूप मोठा झाला आहे. आणि मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा. अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आजची म्हणत नाही परंतु 2 दिवसाचा प्रवास होता. कसा वाटला आवर्जून कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओची वाट पाहत राहा. तर चला धन्यवाद.